नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 25 सप्टेंबरला श्री राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, यांच्या दालनामध्ये जी सुनावणी झाली त्यात प्रत्यक्ष माननीय अध्यक्षांनी जे सर्वसाधारण वेळापत्रक जे आखून घेतलंय स्वतःसाठी, कारण 7 दिवसाच्या आत म्हणजे आज ती मुदत संपते आहे, की सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सर्वसाधारण एक तुमचं वेळापत्रक काय असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्याप्रमाणे माननीय अध्यक्षांनी ते वेळापत्रक बनवलं आणि ते बहुधा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झालं असेल. परंतु त्याच या सर्वसाधारण वेळापत्रकातले काही असे मुद्दे आहेत की ते स्पष्टपणे सूचित करतायत की माननीय अध्यक्षाचं असं मत आहे की जे मी मागच्याही 2 मधल्या ओळीच्या भागामध्ये म्हटलं होतं की मिसकॅरेजेस ऑफ जस्टिस हा जो शब्द ते वापरतायत, जसं सर्वोच्च न्यायालय हे माननीय अध्यक्ष हे ट्रिब्युनल आहेत असं म्हणतायत, आणि तो शब्द अध्यक्षांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वापरल्यानंतर घटनेमध्ये असलेले जे पॉवर ऑफ सेपरेशन आहे त्याचा आदर करत ते ट्रिब्युनल आहे त्याप्रमाणे तो त्यांनी निवाडा द्यावा असं जे सर्वोच्च न्यायालय सुचवतंय. आणि श्री उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं तो पुन्हा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेला की ते ट्रिब्युनल आहे. तर माननीय अध्यक्षांनी या नव्या त्यांच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा त्यांना काय सांगायचंय ते फार स्पष्टपणे सूचित केलंय. आणि मधल्या ओळीत हेच तर फार महत्वाचं आहे की आपण जे दिसतंय, जे सांगितलं जातं आहे, कारण माध्यमात आता बातम्या कशा आहेत की वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे ह्या मुदतीमध्ये ते संपेल, असं होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि ती का कमी आहे ते आपण बघू. दरम्यान श्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्री राहुल शेवाळे यांनी आत्ताच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार की जे नुकत्याच संपलेल्या 5 दिवसाच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्या विरोधामध्ये नोटिसा बजावलेल्या आहेत. म्हणजे हे प्रकरण वाढणार आहे. या ज्या 55-56 याचिका, पिटिशन्स या अध्यक्षासमोर आहेत, त्याशिवाय आता हे लोकसभेमध्ये प्रकरण जाईल. नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशन काळामध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आलाय आणि खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत शिंदे गटानं त्यांच्या विरोधामध्ये नोटीस बजावलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण अपात्रतेची कारवाई सुरू होऊ शकते आणि ते एक वेगळं प्रकरण महाराष्ट्रासमोर येईल. परंतु आता आपण जे बघतो आहोत ते माननीय अध्यक्षांनी आता जो काही सगळ्यांच्या समोर एक टाइम टेबल ठेवलंय वगैरे असे जे म्हटलं जात आहे ते नेमकं काय फॉर द रिस्पॉन्डंट, कारण ती पूर्ण प्रतच माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच तर मी तो मुद्दा टॅग केलाय की महाराष्ट्र विधिमंडळातली शेड्यूल 10 प्रमाणे जी नियमावली बनवलेली आहे ती नियमावलीच हे प्रकरण काही काळासाठी कदाचित तुमच्या माझ्या मनामध्ये जे मुद्दे येतात त्याप्रमाणे एक संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अशी ती सगळी प्रक्रिया कशी होऊ शकते आणि तो काळ कितीही असू शकतो, कितीही इन टर्म्स ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, आणि ते काय आहे ते आपण बघू. आणि म्हणून ऑब्व्हियसली कोरम तर ऑनरेबल स्पीकर ॲडव्होकेट श्री राहुल नार्वेकर आहेत. 25 सप्टेंबरची ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा. टुडेज हिअरिंग इज शेड्यूल फॉर सेटिंग आउट प्रोसिजरल डायरेक्शन्स फॉर कम्प्लिटिंग द रेकॉर्ड अँड सेटिंग डाऊन द टाइम शेड्यूल फॉर हिअरिंग ऑफ द पिटिशन. एकतर त्यांना काय म्हणायचं की मला सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर ही झालेली सगळी प्रक्रिया आहे आणि त्यामुळं त्यांनी एक व्यवस्थित अशी शेड्यूल ठरवून घेतलेलं आहे. त्या शेड्यूलप्रमाणे त्यांचं असं म्हणणं की एक टाइम टेबल मी ठरवतो. लर्नर ॲडव्होकेट सो अँड सो देवदत्त कामत फॉर द रिस्पॉन्डंट म्हणजे श्री सुनील प्रभू states that the present petition along with the all other petitions filed by the same petitioners can be decided together summarily without leading evidences. He relied on Dr. Mahachandra Prasad Singh versus Chairman Bihar Legislative Council and others 2004. हे बीएसपी संदर्भातलं उत्तर प्रदेशमधलं जजमेंट आहे. त्याच्यामुळं श्री देवदत्त कामत असं म्हणतायत उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने की काही पुराव्याची वगैरे गरज नाही, कारण ऑलरेडी या संदर्भातल्या नोटिसा वगैरे इश्यू झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया, या सगळ्या याचिका तुम्ही एकत्रित करा आणि त्याच्यावरती तुम्ही निवाडा द्या. पर कॉन्ट्रा श्री ॲडव्होकेट अनिल सी सिंग फॉर द पिटिशनर रिलायड ऑन द पॅराग्राफ 80 आणि हे फार महत्वाचं आहे 80 अँड 199 ऑफ द कॉन्स्टिट्युशनल बेंच जजमेंट ऑफ सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. आणि ती ऑर्डर आहे 11 मे 2023. ही कुठली ऑर्डर आहे की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने
11 मेला ह्या संदर्भातले अध्यक्षांचे अधिकार मान्य करत, पण भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता न देत अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही राजकीय पक्ष कोणता आहे ते एकदा ठरवा त्या दिवशी, आणि त्यातलाच तो पॅरा उद्धृत केला आहे श्री राहुल नार्वेकर यांनी. द क्वेश्चन ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऑफ टू बी adjudicated by the constitutional authority concerned, namely by the Speaker of Legislative Assembly, by following the procedure prescribed. Disqualification of a person for being a member of the House has drastic consequences for the member concerned and by the extension for the citizen of that constituency. Therefore, any question of disqualification ought to be decided by the following procedure established by the law. कुठल्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की घटनेने अध्यक्षाला जे अधिकार दिलेले आहेत की कोण सदस्य पात्र आणि अपात्र ते कोणी ठरवायचं तर अध्यक्षांनी ठरवायचंय. आणि मग त्याच जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो एक सायटेशन वापरलंय शत्रुघ्न बिरेन सिंग सुप्रा वर्सेस 3 जज बेंच of this court has set aside the order of the speaker disqualification MLAs under paragraph 2(1)(a) for not granting an opportunity to them to lead evidence and present their case. The speaker was directed to decide the disqualification petitions afresh by the complying with the principles of the natural justice. त्याच केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की नॅचरल जस्टिस प्रमाणे जर सदस्यांनी तुमच्यासमोर काही एव्हिडन्सेस दिले तर अध्यक्षांनी ते एव्हिडन्सेस ऐकायचे आहेत आणि त्यानंतर अपात्रतेची कारवाई करायची. तोच निकाल श्री राहुल नार्वेकर यांनी आपल्या ह्या जजमेंटमध्ये वापरलाय की जो डिफेन्स लॉयरची आर्ग्युमेंट आहे. 199 अ क्लेम दॅट समथिंग is true does not mean that it is actually true. A claim must be established according to the procedure established by the law before it can be considered to be a fact. जरी कुणी काही दावा करत असलं आणि तो फॅक्ट आहे असं म्हणत असलं तरी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला जो सेट लॉ आहे, जे एव्हिडन्सेस आहेत ते बघून तुम्हाला याबद्दलचा निकाल द्यायचा आहे. आणि तोच जजमेंट जे 11 मे 2023चा निकाल आहे जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यातले काही पॅराग्राफ अध्यक्षांनी वापरलेत. वेन अ पिटिशन फॉर डिस्क्वालिफिकेशन अंडर द 10th शेड्यूल इज फाइल्ड बिफोर द स्पीकर, द पार्टी हू filed the petition asserts that the respondent in the petition has contravened by the provisions of the 10th schedule. This argument must be tested on the anvil of the evidence before the speaker who acts as a tribunal under the 10th schedule. म्हणजे एखाद्या पक्षाने संबंधित आमदारांच्या सदस्याच्या विरोधामध्ये की त्यांनी शेड्यूल 10 प्रमाणे म्हणजे जो अपात्रते संदर्भातला कायदा आहे त्याप्रमाणे गैरवर्तन केलंय किंवा त्यांना अपात्र ठरवा असं जर म्हटलं तर तुम्ही पुरावे तपासा अशा पद्धतीनं ह्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. आता हे का महत्वाचं आहे बघा. आता इथून खरं राहुल नार्वेकर काय म्हणतात ते आपण नीट लक्षात घ्यायला हवं. बाय रिलाइंग ऑन द अफोरमेन्शन पॅराग्राफ फ्रॉम द कॉन्स्टिट्युशनल बेंच जजमेंट ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, learned senior advocate Anil C. Singh for the petitioner argued that the present petition cannot be adjudicated summarily as a complex question of facts and law has to be determined like who the original political party was at the relevant point of time. आणि म्हणून त्याच निकालपत्राच्या आधारे पिटिशनर असं म्हणतायत की हे ठरवावं लागेल पुराव्याच्या आधारावरती की ज्या वेळेला ती स्प्लिट घडली म्हणजे एकनाथ शिंदे हे बाहेर पडले त्यावेळेला राजकीय पक्ष कोणता होता. आणि पुन्हा अनिल सी सिंग यांची फर्दर आर्ग्युमेंट काय, further submitted that in the present matter the petitioner would like to plead and lead evidence to prove as to who the original political party as according to the party constitution and documents to be proceed and relied upon during evidence. म्हणून एकनाथ शिंदे गटाला काही पुरावे द्यायचे आहेत, काही घटना जी पक्षाची आहे ती तुमच्या समोर मांडायची आहे, एव्हिडन्सेस तपासायचे, साक्षीदार तपासायचे आहेत वगैरे. said opportunity further submitted that if the petitioner is denied the said opportunity to lead evidence, it would amount to great injustice and will be contrary to the directions issued by the Constitution bench of Honorable Supreme Court in Subhash Desai judgment. आधीच्याच निकालपत्राप्रमाणे आता आर्ग्युमेंट एकनाथ शिंदे गटाकडून अशी केली गेलेली आहे की आधी काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने की प्रत्येकाला पुरावे मांडू द्या, ते पुरावे मांडल्यानंतर घटना बघितल्यानंतर साक्षीदार तपासल्यानंतर मग तुम्ही निवाडा द्या. पण मग तुम्ही आता घाईघाईमध्ये
सगळ्या गोष्टी एकत्रित क्लब करून जर बघायला गेलात तर मग नॅचरल जस्टिस प्रमाणे जे मे महिन्यातलं निकालपत्र आहे त्याप्रमाणे हा निवाडा होणार नाही. सिन्स there is a serious disagreement on the procedure to be adopted, it is wise to look into the procedure prescribed under the 10th schedule of the Constitution of India and rules framed thereunder. Paragraph 8 of the 10th schedule, which prescribed rules to be followed in disqualification petitions, provided that the Speaker of the House may make rules for giving effect to the provision of the 10th schedule. आता पुन्हा इथे माननीय अध्यक्षांनी असं म्हटलंय की मग आता मला काय करावं लागेल, तर 10व्या सूचीप्रमाणे जे बनलेले नियम आहेत ते मला बघावे लागतील. सोबतच 10व्या सूचीप्रमाणे अध्यक्षांना स्वतःचे काही रूल फ्रेम करण्याचा अधिकार आहे तो मला इथे वापरावा लागेल. आणि आता पुढे काय म्हणतायत अध्यक्ष ते फार महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्र विधिमंडळाची नियमावली जी आहे तीच नियमावली जो आपण म्हटलंय की जी या प्रकरणामध्ये ज्यांना हवा आहे लवकर निकाल त्यांच्या दृष्टीनं ती दिरंगाई ठरेल इतका वेळ काढू शकते. आता मुद्दा क्रमांक 7, इन पर्सुएन्स टू पॅराग्राफ 8 of the 10th schedule, the member of the Maharashtra Legislative Assembly disqualification on the ground of the defection rules 1986 came to be framed. Rule 7 of the said 1986 rules provided for the procedure to be followed by the speaker while considering a disqualification petition. आता महाराष्ट्र विधिमंडळाने जे नियम बनवलेले आहेत ते त्या नियमाप्रमाणे अध्यक्षांनी काम करायचं आहे. पण ते कसं करायचं आहे, रूल 7/7 thereof provides that the procedure which shall be followed by the speaker for the determining the question shall be, so far as may be, the same as the procedure followed by the committee of privilege in determining the question of breach of privilege. आता जी कमिटी आहे की जी प्रिव्हिलेज ठरवते, प्रिव्हिलेज कमिटी असते की जी बघते की याच्यामध्ये सदस्यानं काय जे काही वर्तन केलेलं आहे ते 10 शेड्यूलच्या प्रमाणे ज्या नियमात असायला हवं त्या नियमात आहे की नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स प्रोव्हाइड्स फॉर द रूल्स अँड प्रोसिजर टू बी फॉलोड बाय द कमिटी ऑफ प्रिव्हिलेज इन determining the question of breach of privilege. Rules 283 thereof provides that the speaker may issue such direction as he may be considered necessary for regulating the procedure in connection with all matters connected with the consideration of the question of privilege. म्हणजे प्रिव्हिलेज कमिटीनं जे काही म्हटलेलं आहे ते मला बघायचं आहे. इन द पर्स्युएन्स to the said rule 283 directions number 7 was issued and paragraph number 8 of the directions number 7 provided that after the question of breach of privilege has been referred by the speaker to the committee of privilege, the chairman shall call a preliminary meeting to consider the question of privilege and to determine the procedure generally followed in regard to the matter under inquiry which is its opinion is the most suitable for the purpose. प्रिव्हिलेज कमिटीने हे बघायचं आहे, एक मीटिंग त्यांनी कॉल करायची आहे आणि त्यांनी हे ठरवायचं की जे काही घडलेलं आहे ते बरोबर आहे, चूक आहे, असं घडायला पाहिजे होतं, असं नव्हतं घडायला पाहिजे, हे मधले अर्थ मी तुम्हाला सांगतोय. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रिव्हिलेज कमिटीचं झाल्यानंतर मग अध्यक्ष त्याबद्दलचा विचार करतील. फर्दर पॅराग्राफ 10 ऑफ द डायरेक्शन नंबर 7 provides that if the committee consider further inquiry is necessary, it may take such evidence and examine such witnesses and in such order it may determine and may issue notice. म्हणजे कमिटीला जर वाटलं की नाही एवढं पुरेसं नाहीये तर मग कमिटी आणखी काही पुरावे मागेल, आणखी नोटिसा इश्यू करेल. म्हणजे कमिटी जे करेल त्याच्यावरती अध्यक्षांची भूमिका ठरणार आहे. फर्दर पॅराग्राफ 12 ऑफ डायरेक्शन नंबर 7 provides that the committee may in the examination of the witnesses be guided wherever necessary so far as procedural matters are concerned by the principles of ordinary law of the land such as civil procedure code, the criminal procedure code and the law of the evidence etc, the principles of natural justice. आणि म्हणून कमिटी काय काय करेल, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, लॉ ऑफ एव्हिडन्सेस ह्या सगळ्याप्रमाणे मग त्याच्याबद्दलचा जो काही त्यांना करायचे ते करेल. हे कशाच्या अधीन, नॅचरल जस्टिस प्रमाणे. दस कंबाइंड रीडिंग ऑफ द 10th schedule of the Constitution of India, the member of Maharashtra Legislative Assembly कंसामध्ये disqualification on the ground of defection rules 1986, rule 283 of the Maharashtra Legislative Assembly rules and directions number 07 issued by the Speaker of Maharashtra Legislative Assembly on 7th November 1960 makes it clear. आणि हे फार महत्वाचं आहे, शेड्यूल 10 प्रमाणे मधले ज्या काही तरतुदी आहेत त्या महाराष्ट्र विधिमंडळाने बनवलेली स्वतःची नियमावली ज्याच्यावरती 7 नोव्हेंबर 1960 ला तेव्हाच्या स्पीकरनी काय म्हटलेलं आहे त्याप्रमाणे होईल. मेक इट क्लिअर दॅट इट इज
prerogative of the speaker to determine the procedure generally to be followed in the regard to the disqualification petition, which is most suited for the purpose, and if it is deemed necessary, evidence of to be taken, witnesses may be examined, guided by the principle of ordinary law of the land, such as the Civil Procedure Code, Criminal Procedure Code, Law of Evidence, etc. etc. आणि म्हणून अध्यक्ष सुद्धा तेच करतील जे 1960 साली ठरलेलं आहे. ते पुरावे बघतील, ते साक्षीदार बघतील, क्रॉस एक्झामिनेशन बघतील आणि मग ठरवतील. A cursory look at the facts of the in present disqualification petition and the fact that the issue of which faction was the original political party at the relevant point of time has to be decided by looking into the constitution of the party, organization strength, legislature party majority, etc., makes it necessary to give opportunity to parties to lead evidence for avoidance of any miscarriage of justice. आणि म्हणून हा शब्द त्यांनी तिथे वापरलाय की मला हे ठरवायचं आहे की कोणती पॉलिटिकल पार्टी योग्य आहे, खरी आहे. तर मला सगळे एव्हिडन्सेस बघायचे आहेत, पुरावे बघायचे आहेत, घटना तपासायची, आणि हे सगळं होत असताना मला मिसकॅरेजेस ऑफ जस्टिस म्हणजे जो निवाडा होणार आहे तो मिसकॅरेज नाही होणार, तो चुकीचा नाही होणार हे बघायचं आहे. दिस वुड इन फॅक्ट be in conjunction with the judgment of the constitutional bench of the Honorable Supreme Court of the India in Subhash Desai as appointed out by the अनिल सिंग. आणि हे सुद्धा कशाच्या आधारावरती मी म्हणतायत अध्यक्ष, तर अनिल देसाई, सुभाष देसाई यांच्या प्रकरणात जो 13 मेचा जजमेंट आहे त्याच्यातच म्हटलेलं आहे. त्यामुळे मला हे सगळं बघायला लागेल असं अध्यक्षांनी म्हटलेलं आहे. हेन्स Advocate Mr. Kamat's submission that the present petition has to be decided summarily without leading evidence has to be dismissed, and I hold that in the present matter it is necessary to give opportunity to parties to lead evidence in the interest of justice and to avoid any miscarriages of justice. आणि त्यामुळे अध्यक्षांनी असं म्हटलंय की मी श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचं जे म्हणणं आहे की हे सगळं एकदा समराईज करा, हे मी बिलकुल ऐकणार नाही. मी सगळे पुरावे तपासणार, सगळ्या गोष्टी बघणार, मी घटना बघणार, आणि हे कशासाठी करणार, कारण नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे ते झालं पाहिजे. इन व्ह्यू ऑफ द अबोव, the procedure and the time schedule for the purpose of deciding the present disqualification petition shall be as follows. आणि म्हणून मी एक सर्वसाधारण टाइम टेबल बनवत आहे. कशामुळे, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय म्हणून आपण त्यामधला आय हॅव ऑलरेडी इश्यूड डायरेक्शन फॉर द कम्प्लिटिंग द रेकॉर्ड इन माय ऑक्टोबर डेटेड 14 सप्टेंबर 2023 ऑन डे 14 सप्टेंबर 2023 द रिस्पॉन्डंट फाईल अँड ऍप्लिकेशन. आधी काय झालं ते त्यांनी सांगितलं. आता मी काय करणार पुढे. Further, it is brought to my attention that the respondent has filed an application seeking procedure of additional documents and the petitioner has filed reply to the same. म्हणजे त्या एकनाथ शिंदे गटाने आणखी काही मागणी केलेली आहे तर त्याप्रमाणे ते चालेल. आता 13 ऑक्टोबरला म्हणजे येणाऱ्या महिन्यात 13 ऑक्टोबरला काय करतील अध्यक्ष, आय डायरेक्ट ऍप्लिकेंट फॉर क्लबिंग अँड सेकंड द ऍप्लिकेंट फॉर ब्रिंगिंग ऍडिशनल डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड बी लिस्टेड ऑन 13 ऑक्टोबर 2023 फॉर आर्ग्युमेंट. Parties may file written notes of arguments along with citations if any on which they wish to rely. म्हणून आता दोन्ही पक्षाने काय करायचं, 13 तारखेला माझ्याकडे रिटर्न सबमिशन आणा तुम्ही, अध्यक्ष असं म्हणतायत, मी ते बघेन. कशासाठी, क्लबिंग करायचं का, हे सगळ्या याचिका एकत्रित करायचं का, ते मी 13 तारखेला बघेन. 13 तारखेलाच अध्यक्ष काय करणार आहेत, 13 ते 20 दरम्यान, 13 ऑक्टोबर टू 20 ऑक्टोबर, इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स मे बी गिवन बाय पार्टीज to each other. Parties may make applications, if any, in connection with the inspection or discovery of documents, including directions for procedure of record within the said project. म्हणून 13 ते 20 हा 7 दिवसाचा त्यांनी काळ दिलाय. 20 तारखेला अध्यक्ष काय करतील, 20 ऑक्टोबरला लिस्ट द पिटिशन्स फॉर ऑर्डर ऑन ऍप्लिकेशन फॉर द क्लबिंग. 20 तारखेला ते निर्णय घेणार आहेत की द ऍप्लिकेशन फॉर ब्रिंगिंग ऍडिशनल डॉक्युमेंट्स ऑन द रेकॉर्ड. 20 तारखेला ते ठरवतील की ह्या सगळ्या याचिका एकत्रित करायच्या आहेत का. 27 ऑक्टोबरला ते ठरवणार आहेत. पार्टी शाल फाईल अँड एक्सचेंज देअर स्टेटमेंट ऑफ ऍडमिशन अँड डिनायल डॉक्युमेंट्स ऑन बिफोर 27 ऑक्टोबर. 27ला ठरवणार. 6 नोव्हेंबरला ते ठरवतील ऑन बिफोर 6 नोव्हेंबर 2023 पार्टी शाल एक्सचेंज अँड फाईल ड्राफ्ट पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन अँड इश्यूअर्स. 10 नोव्हेंबरला ते ठरवतील पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन इश्यू शाल बी सेटल आफ्टर हिअरिंग बोथ साइड. 20 नोव्हेंबरला ते ठरवतील पार्टी शाल फाईल अँड एक्सचेंज लिस्ट ऑफ विटनेसेस अँड एफिडेविट in a lieu of examination of chief. 30 नोव्हेंबरला ते ठरवतील क्रॉस एक्झामिनेशन शॅल कॉमेन्स फ्रॉम 23 नोव्हेंबर. फर्दर डेट शॅल बी गिव्हन ऍज पर डेट्स कन्व्हिनियंट टू पार्टीज. आता हे फार महत्वाचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर 23 नोव्हेंबरला ते काय करतील, क्रॉस एक्झामिनेशन करतील.
त्या दिवशी फर्दर डेट म्हणजे पुढची तुम्हाला तारीख दिली जाईल. कशासाठी? कन्व्हिनियंट टू पार्टीज अँड देअर काउन्सिल ॲज फार ॲज पॉसिबल क्रॉस एक्झामिनेशन शॅल बी हेल्ड ॲटलिस्ट ट्वाइस अ वीक. कशासाठी? तर क्रॉस एक्झामिनेशन करण्यासाठी आठवड्यात किमान 2 तर तारखा आम्ही देणार आहे. आता हे क्रॉस एक्झामिनेशन किती काळ चालेल याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आणि त्यामुळं हे खूप लवकर जजमेंट येईल वगैरे असं होणार नाही. पुन्हा एकदा आपण मुद्दा क्रमांक 23 वाचू. 23 नोव्हेंबर 2023 क्रॉस एक्झामिनेशन शॅल कॉमेन्स फ्रॉम 23 नोव्हेंबर 2023 अँड फर्दर डेट्स शॅल बी गिव्हन ॲज पर द डेट कन्व्हिनियन्स टू पार्टीज अँड देअर काउन्सिलर्स. म्हणजे 23 तारखेला अध्यक्ष ठरवणार आहेत की इथून पुढे क्रॉस एक्झामिनेशन सुरू होईल. आठवड्यातनं 2 वेळेला होणार आहे, पण त्या तारखा पुढे जाऊ शकतात कारण क्रॉस एक्झामिनेशन आहे. एव्हिडन्सेस बघायचे आहेत, पुरावे बघायचे आहेत, साक्षीदार तपासायचे आहेत. आफ्टर 2 weeks फ्रॉम कन्क्लुजन ऑफ रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स हे सगळं झाल्यानंतर द पिटिशन बी लिस्टेड फॉर फायनल हिअरिंग. पार्टी शॅल नॉट नोट दॅट द शेड्यूल फिक्स अबोव शॅल बी फॉलोड ॲज far as prescribed and practicable and would only be adjourned changes in unavoidable circumstances and any change, if any, would be intimated to parties in advance. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं जरी सर्वसाधारण वेळापत्रक दिलेलं असलं तर मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे, इतक्या सगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, फारच अगदी अशी गोष्ट असेल की ती अत्यंत अनअवॉइडेबल आहे, त्याच वेळेला हे शेड्यूल तुम्ही पाळायचं नाहीये. पण याच्यामध्ये जे क्रॉस एक्झामिनेशन, मिसकॅरेजेस ऑफ जस्टिस आणि नॅचरल जस्टिस हे जे शब्द वापरले ते फार महत्वाचे आहेत. ते सूचित करतायत की महाराष्ट्र विधिमंडळाच्या अध्यक्षांना या याचिकेमध्ये पुरेसा वेळ हवा आहे. त्यांना या गोष्टीची पूर्ण पडताळणी करायची आहे की कोणाची बाजू बरोबर आहे आणि त्याच्यासाठी ते गायडिंग प्रिन्सिपल म्हणून काय वापरतायत तर मूळचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे की ज्याच्यामध्येच हे म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही पडताळणी करून ठरवा की कोणाची पॉलिटिकल पार्टी ही ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी होती. या अपात्रतेच्या याचिकेच्या आधी याचा आधी निकाल लागणार आहे की कोणता राजकीय पक्ष हा कोणाचा होता, म्हणजे मूळचा राजकीय पक्ष जो शिवसेना आहे ती कोणाची आहे. तो थांबूया आपण इथे, खरं म्हणजे आजच्या मधल्यावळीचा भाग खूप मोठा झाला पण तो महत्वाचा आहे कारण ह्यातल्या प्रत्येक गोष्टीची फोड नीट समजून घेणं आणि करून देणं हे महत्वाचं ठरणार आहे कारण ह्यात कायद्याचा पूर्ण किस पडणार आहे. थांबूया आपण इथे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे मुद्दे टॅग करा आणि मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.